भिसेगाव संघ, सालोक संघ आपण रेडी राहायचंय आणि हुमगाव संघाचे बॅटर व्यासपीठाच्या दिशेने बलन घ्यायचे. स्वर्गीय गौरव 11 हुमगाव संघ सामन्याला करायचे सुरुवात. स्ट्रायकिंग साठी खेळतोय फलंदाज ब्लॉकेला टाकलेला चेंडू पंचाकडे अपील मागली जाते. या बेली निर्धाव चेंडू सांगता होते. या चेंडूवरती पाहायला गेलं तर ब्लॉकला टाकला होता चेंडू, अप्रतिम चेंडू. अशा चेंडूची गरज आहे, कारण की मिथून मात्र इथे आता मिथून स्ट्रायकिंग साठी खेळतोय. इथे पण पुन्हा एकदा चांगला निर्धाव चेंडू, 2 चेंडू मिस टाइम फटके होतात, कारण की 8 धाब्यांची गरज होती. 8 धाब्यांची गरज असताना अशा रीतीची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे, कारण देवली संघाला 2 चेंडू निर्धाव फेकी केलेत. स्ट्रायकिंग साठी खेळतोय मिथून, त्याच्या समेत दर्शन आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे. देखना स्ट्रॉक फ्लाय उडवला इथे क्षेत्ररक्षक हातामध्ये, काही चुकी नाहीये. फटका फसला, परतावा लागला. सलामीचा फलंदाज बॅटर तंबूच्या आश्रयामध्ये नवीन बॅटर प्रवीण मैदानात दाखल. नवीन बॅटर मात्र मैदानात प्रवीण दाखल होतोय. 8 धाब्यांची गरज आहे. पाहायला गेलं आतापर्यंत तरी धाबा 24 येणार. 24 बॉल्स इंटू 32 रन्स इन विन इन बिसेगाव. पाठलाग करत असताना 32 धाबाचा परीक्षक बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पाहायला गेलं तर इथे पण निर्धाव चेंडू ही सांगता झाली. या चेंडूवरती पाहायला गेलं चांगली गोलंदाजी मात्र परीक्षित करतोय. पण ट्रॅक वरती दहिवली संघाचा स्ट्रायकिंग साठी खेळतोय प्रवीण. 8 धाब्यांची गरज आहे. 32 धाबांचा पाठलाग करत असताना 4 चेंडू निर्धाव टाकलेत. मिड ऑन षटक टाकेल की काय, तो म्हणजे परीक्षक. पुढचा चेंडू यावेळी इथे मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. पाहायला गेलं मार्केवाडी संघाची मॅच जशी घडली होती ना मैदानामध्ये, तशी आता मॅच या ट्विस्ट मध्ये येते की काय. पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ संपला. 8 धाब्यांचं लक्ष, 8 धाब्यांची गरज आहे अजूनही. आता येणारे 7 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. प्रवीण आणि त्याच्या समवेत जोडला गेलाय तो म्हणजे दर्शन.